चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग 8 मधून काँग्रेस आणि जनविकास सेनेच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे। गट अ मधून मनीषा बोबडे यांनी माजी नगराध्यक्ष तर सुनीता लोढिया यांचा पराभव केला। गट ब मधून काँग्रेसचे उमेदवार अजय बलकी विजयी झाले आहेत, तर गट क मधून प्रतीक्षा येरगुडे यांनी 2 वेळा महापौर राहिलेल्या राखी कांचलावार यांचा पराभव करून लक्षवेधी यश मिळवले। यासोबतच जनविकास सेनेचे संस्थापक पप्पू देशमुख हे 2000 पेक्षा अधिक मतांनी निवडून आले। या निकालामुळे प्रभाग 8 मध्ये काँग्रेस जनविकास सेनेची मजबूत पकड दिसून आली। विजयानंतर समर्थकांनी मोठा जल्लोष करत आनंद साजरा केला। आता नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांकडून प्रभागातील विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। प्रभाग क्रमांक 8 मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व जनविकास सेना शेकाप यांच्या आघाडीचे 4 उमेदवार विजयी झाले आहे। गट अ मधून सौ मनीषा विलास बोबडे यांनी माजी नगराध्यक्षा सौ सुनीता वीरेंद्र लोढिया यांचा पराभव केलेला आहे। गट ब मधून आमचे नवखे उमेदवार काँग्रेसचे श्री अजय निलकंठराव बलकी यांनी सुद्धा दणदणीत विजय मिळवलेला आहे। क गटातून या ठिकाणी सौ प्रतीक्षा अक्षय येरगुडे या तरुण महिलेने माजी महापौर 2 वेळा माजी महापौर आलेल्या सौ राखीताई कंचलावार यांचा पराभव केलेला आहे। आणि गट ड मधून मी स्वतः जवळपास 2400-500च्या लीडनं या ठिकाणी निवडून आलेलो आहे। हा या ठिकाणी या वडगाव प्रभागातील जनतेचा प्रेम आमच्यावर आहे, माझ्या त्याचा विजय आहे। आमच्या संघटनेचे कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे जनविकास सेनेचे जनतेने जी अहोरात्र मेहनत घेतली त्यांचा हा विजय आहे। या प्रभागातले दोस्त मित्र जे आहेत आमचे आणि अनेक ठिकाणी पडद्याच्या आडून काम करणारे लोक जे आहेत त्यांचा विजय आहे। हा आमच्या कामाचा आणि जनतेच्या प्रेमाचा विजय आहे असं मला वाटते। सोबतच प्रत्येक माणसाने ज्या ठिकाणी ज्याने कष्ट घेतले त्याचा हा विजय आहे। आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात जी लढाई आम्ही लढत होतो त्याच्यावर जनतेने केलेले हे शिक्कामोर्तब आहे।